सोलापूर माध्यमिक शिक्षण विभागात अधिकाऱ्यांची लक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तिची अवस्था बिकट झाली आहे. देखभालीकडे देखील कोणाचेच लक्ष नसल्यामुळे तिच्यावर आता धुळीची चादर पांघरली गेली आहे. महाराष्ट्र शासनाने काही वर्षांपूर्वी वाहनांमुळे प्रदूषण वाढत चालल्याने शासकीय गाड्या घेताना बॅटरीवर चालणाऱ्या पर्यावरणपूरक गाड्या घ्याव्यात असा अध्यादेश काढला. त्यामुळे शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या दिमतीला वाहने घेताना अडचणी निर्माण झाल्या. शासनाने अधिकाऱ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या वाहनांची किंमत फिक्स केलेली आहे. आता या किमतीपेक्षाही वाहनांच्या किमतीत वाढ झाली आहे. त्यात बॅटरीवर चालणाऱ्या गाड्यांची किंमत ही जास्त आहे. त्यामुळे शासकीय कार्यालयांना पर्यावरणपूरक गाड्या खरेदी करणे मोठ्या अडचणीचे ठरले. अशात कोरोना महामारीच्या काळात शासनाने अँब्युलन्सच्या बाबतीत नियम शिथिल केला, पण अधिकारी आणि शासकीय कामांसाठी घेण्यात येणाऱ्या वाहनांच्या खरेदीला अडचणी येत गेल्या. त्यामुळे शासकीय वाहनांच्या खरेदी रखडल्या. फील्डवर काम करणाऱ्या आणि व्हिजिटवर असणाऱ्या अधिकाऱ्यांना वाहनांची अडचण निर्माण होऊ लागल्याने भाडे कराराने वाहने घेण्यात येऊ लागली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनाही स्वतःची गाडी नाही. यापूर्वीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी भाड्याने गाडी घेऊन वापरली. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे यांनी मात्र झेडपी अध्यक्षांच्या दिमतीला असणारी सफारी वापरणे पसंत केले. सध्या प्रशासक काळ असल्याने झेडपीचे अध्यक्ष आणि इतर पदाधिकारी नाहीत. त्यामुळे पदाधिकाऱ्यांच्या गाड्या अधिकाऱ्यांना वापरण्यास मिळाल्या, पण इतर अधिकाऱ्यांची पंचायत झाली. गटविकास अधिकारी आणि बांधकामच्या अधिकाऱ्यांना वाहने नाहीत. 2 वर्षांपूर्वी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी पदभार घेतल्यानंतर वाहनांची अडचण लक्षात आली. त्यांनी खास बाब म्हणून शासनाची परवानगी घेऊन गाडी खरेदी केली. त्यानंतर इतर अधिकाऱ्यांनाही अशाच पद्धतीने नवीन गाड्या मिळाल्या. सोलापूर जिल्हा परिषदेत असणारा शासनाचा माध्यमिक शिक्षण विभाग मात्र याला अपवाद आहे. माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यासाठी शासनाने दिलेली महिंद्रा जीप नवी कोरी आहे. यापूर्वीच्या शिक्षणाधिकाऱ्यांनीही या गाडीचा पुरेपूर वापर केला. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी भरतीचे कॅम्प लावले जात. या कॅम्पसाठी या गाडीचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला. कर्मचाऱ्यांच्या भरतीच्या प्रस्तावांच्या फायली ने-आण करण्यासाठी या गाडीचा वापर झाला. त्यामुळे त्यावेळच्या अधिकाऱ्यांसाठी ही गाडी लक्ष्मी ठरली. या गाडीवर शासकीय चालक म्हणून काम करणारे जाधव मामा गाडीची अत्यंत काळजी घेत. जाधव मामा सेवानिवृत्त झाल्यावर मात्र या लक्ष्मीकडे दुर्लक्ष झाले. शासनाकडून नवीन चालक आला नसल्याने अधिकाऱ्यांनी या गाडीकडे दुर्लक्ष केले. ही गाडी जिल्हा परिषदेच्या पार्किंग मध्ये धूळ खात पडून आहे. ही गाडी डिझेलवर असल्याने फार काळ बसून राहिल्यास इंजिनवर परिणाम होतो. गाडीची बॉडी कुजण्यास सुरुवात होते. सध्या नवीन टायर हवा गेल्यामुळे जमिनीला चिकटले आहे. त्यामुळे टायरही खराब होणार आहे. आणखी काही दिवस अशीच अवस्था राहिल्यास या गाडीला भंगारात काढावे लागेल असे चालकांमधून बोलले जात आहे. त्यामुळे माध्यमिक शिक्षण विभागाने या गाडीची देखभाल करावी अशी मागणी होत आहे. खुशखबर, खुशखबर, खुशखबर. रिदान ज्वेलर्स आणत आहे आपल्यासाठी लकी ड्रॉ द्वारे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवण्याची अविश्वसनीय संधी. ही योजना फक्त 10 महिन्यांसाठी राहील. या योजनेमध्ये 100 सभासद असतील. प्रत्येक महिन्यामध्ये एक चिठ्ठी लकी ड्रॉ द्वारे आपल्या सर्वांसमोर काढण्यात येईल. ज्या सभासदाची चिठ्ठी निघाली त्यांनी त्यापुढे कोणतेही हप्ते भरायचे नाहीत. दरमहा 2000 रुपये भरा व लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 20,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. दरमहा 3000 रुपये भरा व लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 30,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. दरमहा 5,000 रुपये भरा आणि लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 50,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. दरमहा 10,000 रुपये भरा व लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 1,00,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. सर्व दागिने 20 व 22 कॅरेट शुद्धतेच्या हमीचे व हॉलमार्क शिक्क्यासहित देण्यात येतील. आजच आपली नाव नोंदणी करून लाभ मिळवा. आमचा पत्ता रिदान ज्वेलर्स, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर. संपर्क शाबाज हुंडेकरी 86 248 780 06. जाकीर शेख 74 99 10 12 86. नियम व अटी लागू. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.